नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की मिसेस देशमुखांनी सात्विक फॅशन्सच्या मालाची गाडी जी बदलली असते ना, तो माल एका क्लायंटला जाणार असतो आणि आता तोच क्लायंट भांडण करण्यासाठी राजेश शिर्क्यांच्या घरी पोहोचलेला असतो. सोबत 2-4 माणसं पण घेऊन आलेला असतो आणि तोंड उचकटून दारातच उभा असतो. त्याला पाहून आता अर्णव त्याच्याजवळ बोलायला जातो. हा लगेच त्याला म्हणतो, काय तुमचा माल आहे? असा माल बनवतात का तुमच्या कंपनीमध्ये? मामा जवळ येऊन विचारतात, नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? क्लायंट म्हणतो, अहो तुमचा माल बोगस निघाला ना. हे ऐकून अर्णव चिडतो आणि क्लायंटला जरा बडबड करतो. त्यावर क्लायंट आता अर्णवला म्हणतो, मला वाटलंच होतं की तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसणार नाही. थांबा, मी तुम्हाला पुरावा दाखवतो. आता क्लायंट त्या मालाचा व्हिडिओ मामांना दाखवतो. तिकडं उदयकांत राजेश शिर्क्यांच्या घराबाहेर येऊन थांबलेला असतो आणि वल्लरीला फोनवर म्हणत असतो की सांगतोय तेवढं कर, नाहीतर तुझे सगळे कारनामे मी त्या अर्णवला सांगून टाकेल. एवढं बोलून तो फोन ठेवणारच असतो की मागून आता रमाकांत तिथे येतो आणि उदयकांतच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, उदयकांत तू. उदयकांत चांगलाच घाबरून जातो, पण वल्लरीचा कॉल कट न झाल्यामुळे तिला पण रमाकांतचा आवाज फोनवर ऐकू येतो. आता उदयकांत हाती लागणारे की तिथून पळ काढणारे हे समजेलच आपल्याला पुढच्या भागामध्ये. पण वल्लरीचं घरात अजून पण नम्रताचं कान भरायचं काम चालूच आहे. ती तिला म्हणतीये की ह्या प्रतियोगितामध्ये तू पण भाग घे आणि तू जिंक, ज्यामुळे तुझी किंमत या घरात वाढेल. आणि जर नम्रता ही जर प्रतियोगिता जिंकली तर ते सगळे पैसे वल्लरीच गायब करून टाकेल, म्हणजे जेणेकरून कंपनीमध्ये जो 60% शेअर्स आहेत ते अर्णवला सोडवताच नाही आले पाहिजे. तर अशाच व्हिडिओंसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.